नमस्कार, मी राजन सावरीकर. तुम्ही बघत आहात फिजिक्स कट्टा. आज आपण चार्ज या विषयावर अजून काही गोष्टी जाणून घेऊया, पण ह्या आहेत क्वेश्चन आन्सर्सच्या स्वरूपामध्ये. जनरली काय होतं की पहिला प्रश्न असा विचारला जातो चार्जच्या संदर्भात की चार्ज आणि मास यांच्यामध्ये काय फरक आहे. हा फरक समजून घेण्याच्या अगोदर आपण बघूया यांच्यात साम्य काय आहे. तर साम्य आहे की ह्या दोन्हीही गोष्टी या बेसिक फंडामेंटल स्केलार क्वांटिटीज आहेत. यांना डायरेक्शन नाही, फक्त मॅग्निट्यूडच्या साहाय्याने त्या व्यक्त करता येतात. आता आपण त्याचे डिफरन्सेस बघूया. डिफरन्सेसमध्ये पहिला डिफरन्स आहे त्यांचं युनिट. चार्जचं युनिट आहे कुलोम, मासचं युनिट आहे केजी. हे तुम्हाला माहीतच आहे. दुसरा त्याच्यामधला फरक असा आहे की चार्ज हा कॉन्झर्वेटिव्ह आहे, मास कॉन्झर्वेटिव्ह नाही. तिसरा फरक आहे चार्ज दोन पद्धतीचा असतो, पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह असतो. मास मात्र तसं काही नाही. चौथा आहे मासच्या व्यतिरिक्त चार्जचं अस्तित्व असूच शकत नाही. मास असेल तरच चार्ज असेल. पण हे चार्जच्या बाबतीत आपल्याला जसं म्हणता येतं तसं मासच्या बाबतीत नाही म्हणता येत. कारण मास हे चार्ज नसणारं देखील असू शकतं. विदाऊट चार्ज देखील मास हे असतं. पण विदाऊट मास चार्ज मात्र तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. दुसरा एक प्रश्न आहे जोही बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला जातो. तो म्हणजे दोन स्पियर आहेत, कॉपरचे स्पियर आहेत, सेम रेडियसवाले. एक आहे सॉलिड आणि दुसरा आहे हॉलो. आणि सेम पोटेन्शियल वाला चार्ज दोघांनाही जर सप्लाय केला तर कुठल्या स्पियरवर जास्त चार्ज बसेल, सॉलिड का हॉलो. याचं उत्तर असं आहे की कुठल्याही कंडक्टिंग मटेरियलला जेव्हा आपण चार्ज सप्लाय करतो तेव्हा हा सगळा चार्ज हा त्याच्या सरफेसवर जाऊन बसतो. मग सॉलिड जरी स्पियर असेल किंवा हॉलो स्पियर जरी असेल तरी दोघांच्या सरफेसवर जाऊन बसणार आहे तो. जसं की ह्या दोन्ही स्पियरची रेडियस सेम आहे, त्यांचा सरफेस एरिया पण सेमच राहणार आहे. आणि सरफेस एरिया सेम राहिल्यामुळे दोघांवरही इक्वल अमाऊंटचे चार्जेस डिस्ट्रीब्यूट झालेले तुम्हाला दिसून येतील. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन हा विचारला जातो की एखाद्या बॉडीमधनं कम्प्लिटली चार्ज तुम्हाला दुसऱ्या बॉडीवर ट्रान्सफर करता येतो का. एखाद्या बॉडीमध्ये जर चार्ज बॉडी असेल तर त्याच्यावरचा पूर्ण चार्ज हा दुसऱ्या अनचार्ज किंवा चार्ज नसणाऱ्या बॉडीवर ट्रान्सफर करता येतो का. तर येस, तो करता येतो. कम्प्लिटली करता येतो कंडक्शन मेथडनी. म्हणजे ह्या दोन्ही बॉडीज जर आपण फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये ठेवल्या, एकमेकांना स्पर्श करून ठेवल्या, तर एका बॉडीमधला चार्ज दुसऱ्या बॉडीमध्ये जाऊ शकतो. चार्ज हा इंडक्शननी देखील आपल्याला ट्रान्सफर करता येतो, इंडक्शन मेथडनी. म्हणजे सपोज आपल्याकडे एक स्पियर आहे, त्याला आपण फुल पॉझिटिव्ह चार्ज दिला आणि त्या स्पियरच्या जवळ आपण दुसरा एक स्पियर ठेवला की ज्याच्यावर कुठलाही चार्ज नाही. तर ह्या केसमध्ये देखील ज्याच्यावर चार्ज नाही त्याच्या सरफेसवर तुम्हाला निगेटिव्ह चार्ज तयार झालेला दिसून येतो. सो ह्या प्रोसेसमध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट नाही दोन्ही स्पियर्सचा, पण तरीही चार्ज दुसऱ्या बॉडीवर तयार झालेला म्हणजे ट्रान्सफर झालेला तुम्हाला दिसून येतो. फक्त याच्यामध्ये महत्त्वाचं असं की हा तयार होणारा जो चार्ज आहे दुसऱ्या स्पियरवरचा तो निगेटिव्ह असेल. पहिला स्पियर पॉझिटिव्ह असेल तर दुसऱ्या चार्जवर इंड्यूस, त्याला आपण म्हणतो इंड्यूस चार्ज जो आहे तो निगेटिव्ह असेल. जर पहिल्या चार्जवर आपण निगेटिव्ह दिला
तर दुसऱ्या चार्जवर इंड्युस्ड चार्ज जो राहणार आहे तो पॉझिटिव्ह राहील. याच्या पुढचे काही क्वेश्चन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण बघू. तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.